नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती सांगणार आहे की पापी माणूस जो कोण असतो तर त्याचा गुरु कोण असतो बघा. आणि पापी माणूस कोणाला म्हणायचं तर खरंच आपले सद्गुरू आपल्याला गुरु खूप छान शब्दामध्ये आपल्याला हे वाक्य सांगत आहेत. तर ह्यातून आपल्याला घेण्यासारखं खरंच खूप आहे. आपल्या आयुष्याला एक वळण मिळून जातं आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला पण कळतं की बाबा आपण कोण आहोत, पापी करणारी माणसं आहोत का पुण्य करणारे माणसं आहोत. तर खरंच स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्या बोधकथेतून तुम्हाला खरंच खूप काही म्हणजे ऐकायला खरंच खूप तुम्ही चांगले शिकणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पापी व्यक्तीचा गुरु कोण असतो तर एका साधू काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले. संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक साधू महाराज शास्त्रांचे अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मांसंबंधी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला आणि त्यांना विचारू लागला की साधू महाराज, तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरु कोण आहे. प्रश्न ऐकून साधू महाराज गडबडले. त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरूंबद्दल तर ऐकलं होतं, पण पापाचाही गुरु असतो हे त्यांच्या समजण्याच्या आणि ते ज्ञानाच्या पलीकडे होते. साधूला वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले. अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही. अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी झाली. तिने साधू महाराजांना त्यांच्या अवस्थेचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली, हे महाराज, ह्याचं उत्तर आहे अत्यंत सोपं, परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस माझ्या बाजूच्या घरात राहावं लागेल. साधू महाराज ह्या ज्ञानासाठीच तर भरकटत होते. ते लगेच तयार झाले. गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली. साधू कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत. ते आपले नियम, आचार आणि धर्म, प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते आणि गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते. अशा प्रकारे दिवस जात होते, परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते. ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले. एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, साधू महाराज, आपल्याला स्वतः जेवण बनवण्यात अनेक अडचणी येत असतील ना. इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही. आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन तयार करून देऊ शकते. ती म्हणाली, जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणास 5 सुवर्ण मुद्रा देईन. स्वर्ण मुद्रांचे नाव ऐकून साधू विचार करू लागला. शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर 5 सोन्याची नाणी, अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत. तो म्हणाला, जशी आपली इच्छा. साधू तिला म्हणाला, फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये. पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वाने बनवून गणिकेने त्या साधूच्या समोर ठेवली. पण जेव्हा साधू खाण्यास हात घालू लागला तेव्हा तिने लगेच साधूचे ताट स्वतःकडे खेचले. तिच्या या वर्तनामुळे साधू क्रूर झाला आणि म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे. त्यावर गणिका म्हणाली, हा मूर्खपणा नाही तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात, पण स्वर्ण मुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या अन्नाचाही स्वीकार केलात. तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की लोभ हाच पापी व्यक्तीचा गुरु आहे. तर बघा, ह्या सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की आपण जेव्हा लोभाच्या मोहाच्या पायी पडतो तेव्हाच आपण त्या पापाचे भागीदार झालेले असतो. म्हणजे आपण पापी केव्हा होतो, जेव्हा आपण एखाद्या लोभाला बळी पडतो, मोहाला बळी पडतो. आपल्याला त्या बदल्यात काहीतरी मिळत आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच आपण त्या गोष्टीला तयार होतो. पण असं न करता जर आपण निस्वार्थीपणे जर ती एखाद्याला तुम्ही मदत केली किंवा तुम्हाला सेवा करायची आहे एखाद्याची, तर निस्वार्थीपणे जर तुम्ही एखाद्याची सेवा केली तर निश्चितच तुमचं फळ, तुम्ही जे कार्य करत आहात ते सफल म्हणजे होतच. आणि ज्या कार्यासाठी तुम्ही जर एखाद्याचं म्हणजे मनामध्ये अहंकार न ठेवता, स्वार्थीपणा न ठेवता एखाद्याला मनापासून जर तुम्ही मदत केली किंवा मनापासून मदत केली, तुम्हाला जर सेवाच करायची आहे तर एखाद्याची निस्वार्थीपणे जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हापासून म्हणजे तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल आणि प्रामाणिकपणे
प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न करत असाल, सेवा करत असाल, तर प्रामाणिकपणे तुम्ही खरंच सद्गुरूंपर्यंत पोहोचता. आणि अशीच भक्ती स्वामींना किंवा परमेश्वराला, सद्गुरूंना मान्य असते की जो प्रामाणिकपणे कष्ट करतो, प्रामाणिकपणे सेवा करतो, प्रामाणिकपणे इतरांशी वागतो, दुसऱ्यांच्या इच्छेमध्ये, दुसऱ्यांच्या जेव्हा दुःखामध्ये तो सहभागी होतो आणि निस्वार्थीपणे त्यांना मदत करतो, खरंच त्या माणसाचं, त्या सेवेकऱ्याचं, त्या भक्ताचं कधीही स्वामी वाईट होऊ देत नाहीत आणि वेळोवेळी त्यांची साथ देतात, म्हणजे देतातच. कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तुमच्या मनामध्ये लोभीपणा नसला पाहिजे, स्वार्थीपणा नसला पाहिजे. जेव्हा आपण उगाच म्हणतो का तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, 11 माळी जप करण्यामागचं कारण काय आहे? हे जे षडरिपू यंत्र आहेत आपले, की मद मोह मत्सर माया, हे घालवण्यासाठीच आपण हे नामस्मरण करत असतो. एक माळ आपल्या मोहासाठी असते, एक माळ आपल्या मत्सर रागा क्रोधासाठी असते, एक माळ आपल्या लोभापायी असते, आणि एक स्वतःसाठी असते, एक आईवडिलांसाठी असते. अशा सगळ्या मिळून आपण 11 माळी करत असतो आणि आपण 11 माळी करायला कंटाळा करतो. पण हे जे आपले षडरिपू हे असतात ना, आपले पाद मद मत्सर मोह माया, तर हे आपल्याला आपलं आयुष्य सुधरूच देत नाहीत. जोपर्यंत तुम्ही हे गुण, तुमच्यातले वाईट गुण निघून जात नाहीत, काढून टाकत नाहीत, तोपर्यंत तुमचं आयुष्य कधीच सुधारणार नाही आणि तुमची कोणतीच गोष्ट ही फळाला जाणार नाही. आणि तुम्ही तर स्वामींच्या सोडाच कुठल्याच परमेश्वराच्या तुम्ही जवळही जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमचा मीपणा निघत नाही, जोपर्यंत तुमचे हे षडरिपू यंत्र निघून जात नाहीत, वाईट गुण निघून जात नाहीत, तुम्ही तोपर्यंत कोणत्याच परमेश्वराच्या चरणांशी जाऊ शकत नाहीत. जर स्वामींना तुम्हाला शरण यायचं असेल तर पहिले तुमच्यातले मीपणा सोडला पाहिजे, अहंकार गळून गेला पाहिजे, तुम्ही पूर्ण शून्य झाले पाहिजे, तेव्हाच तुम्ही सद्गुरूंच्या चरणांपाशी जाऊ शकता, स्वामींपर्यंत पोहोचू शकता. स्वामींपर्यंत पोहोचणं तेवढं सोपं नाही आहे. सेवा केली, 24 तास सेवा केल्या, तुम्ही 10 वर्ष झालं स्वामी सेवेत आहेत, 20 वर्ष झालं स्वामी सेवेत आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या चरणापर्यंत जर पोहोचू शकत नसाल तर हे खरंच तुमचं खूप दुर्भाग्य आहे आणि ही खरंच तुमच्या हातून खूप मोठी पापं झालेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन निर्मळ नाही आहे, तुमच्या मनात लोभीपणा, स्वार्थीपणा आहे. तर तुमचं मन खूप निर्मळ असतं, तुम्ही निस्वार्थीपणे एखाद्याची भावना समजून घेता, म्हणजे निस्वार्थीपणे तुम्ही एखाद्यापर्यंत पोहोचता आणि एकदम मनापासून श्रद्धेने, विश्वासाने स्वामींवरती सगळ्या गोष्टी सोपवून देतात, स्वामींची सेवा करतात, तर निश्चितच स्वामी तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगते, कारण याचा अनुभव मला आलेला आहे. जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता, निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करता, तेव्हा त्याचं एक समाधान वेगळंच असतं. आणि ती खरंच सेवा आपण जेव्हा मनापासून स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना स्वामी स्वीकारतात, म्हणजे स्वीकारतातच. आणि कोणाच्या ना कोणाच्या मार्फत येऊन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी देतात, म्हणजे देतातच. हे तितकंच खरं आहे. स्वामी नेहमी म्हणतात की पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात ना, तेव्हा हताश व्हायचं नाही, कधीच होऊ नका. तर तुकोबाराय म्हणतात आपल्याला, ढेकणाशी बाजघर उतार चढ केवडे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो, दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. खरंच खूप म्हणजे ह्या संदेशातून आपल्याला खरंच खूप शिकायला मिळतं. तुम्हाला हे वाक्य सांगण्यामागचं कारण एकच आहे की आपण खूप म्हणजे सगळ्याच लोकांना महत्त्व देत राहतो, पण ज्याची पात्रताच नसती ना, अशा लोकांनी जर आपल्यावर निंदा केली तर आपण निराश होऊन जायचं नाही, आपलं मन डगमगू द्यायचं नाही, कारण त्या लोकांची पात्रताच नसते आपली निंदा करण्याची. ते जेव्हा आपल्या खाली असतात ना, तेव्हाच ते आपली निंदा करू शकतात. आपल्यावरती जर असते तर त्यांना आपलं महत्त्व समजलं असतं आणि त्यांनी निंदा केलीच नसती. त्यामुळे अशा लोकांचं तुम्ही कधी मनावरच घेऊ नका, ज्यांना आपली किंमत कळत नाही, ज्यांना आपली पात्रता समजत नाही. कधीच हताश होऊ नका, कधीच दुःखी होऊ नका. हे तुमच्याही बाबतीत होत असेल. आज माणूस जगत असताना त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी घडतात, चांगल्या वाईट, आणि सगळ्या प्रकारचे लोक भेटत असतात. पण लोक कोणत्या प्रकारचे आहेत आणि आपल्याला ते कोणत्या पद्धतीने बोलतात हे त्यांच्या दृष्टिकोनातूनच समजून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे.
चुकलो मी अनेक वेळा, पडत गेलो, भरकट गेलो, पण त्यांच्या कृपेचा हात कधी सुटला नाही. हे माझे गुरु, माझे स्वामी, ज्यांनी मला अंधारातून ओढून पुन्हा प्रकाशात आणलं. श्री स्वामी समर्थ. खरंच सद्गुरूंचे हे जर वाक्य ऐकले तर आपल्या मनामध्ये एक म्हणजे हे होतं की आपण खरंच स्वामींच्या सानिध्यात आहोत आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभत आहे. आपल्याला काहीच जर नाही जमलं तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा आपण स्वामींपर्यंत पोहोचू शकतो. कारण जेवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे ना तेवढी भूतलावर कशामध्येही ताकद नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा. बघा, 1 महिना तुम्ही फक्त 1 तासभर जरी नामस्मरण केलं ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल तुम्हाला दिसतील. कारण या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चढताना आपल्याला खूप चढउतार येत असतात, खूप येतात, पण आपलं मन कधी डगमगू द्यायचं नाही. स्वामींवरचा कधी विश्वास डगमगू द्यायचा नाही. आणि स्वामी आपली परीक्षा घेतात, आपला विश्वास बघण्यासाठीच आपली परीक्षा घेत असतात. एखाद्या वेळेस आपल्यावर खूप सगळं चांगलेलं असतं आणि अचानक असं वादळ येतं, अचानक असं संकट येऊन जातं की आपल्याला काहीच कळत नाही. कधी कधी संकट सुद्धा स्वामींनीच पाठवलेली असतात की आपली त्यात तुमची भक्ताची श्रद्धा किती आहे, विश्वास किती आहे ते बघण्यासाठी. मग तशा परिस्थितीत सुद्धा आपला स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही, श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही. त्या संकटांना सांगायचं तुम्हाला काय यायचं आहे ते या, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी त्यांना त्या संकटांना तोंड द्यायची ताकद माझ्या स्वामींकडे आहे, तर मग मी तुम्हाला का घाबरू, असं संकटांना सांगायचं. आणि बघा, जेव्हा तुम्ही अशा सकारात्मक गोष्टी सांगता, सकारात्मक गोष्टीने तुमचं मन पवित्र करताना, तेव्हा ती गोष्ट तुमची तिथेच 90% तरी कंप्लीट झालेली असते. आणि राहिलेली 10% ही तुमच्या स्वामी सेवेने आणि स्वामींच्या खरंच तुम्ही स्वामींवर ठेवलेले विश्वासाने पूर्ण होते म्हणजे होतेच. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. जो तुम्ही स्वामी सेवेत नसेल तर त्यांनीही स्वामींची सेवा करा, स्वामींच्या सेवेच्या मार्गात या, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे तितकंच खरं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व